पीर कल्याण सोमनाथ शिवारात काल मध्यरात्री अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतीचे पांढरे सोने म्हणून ओळखलं जाणाऱ्या कपाशीचं पीक अक्षरशः काळं झालेलं दिसून येत आहे। त्यामुळे अवकाळी पावसामुळे हे कापसाचं पीक भिजल्यामुळे बाजारात अत्यंत कमी भावात विकावं लागत आहे। नेमकंच सोयाबीनच्या झालेल्या राख रांगोळी या दुःखातून शेतकरी नेमकं सावरलेला होता। आपली पुढील आर्थिक उपजीविका भागवण्यासाठी शेतकरी कपाशीच्या पिकाकडे बघत होता, परंतु या कपाशीचं सोन्याचं काळं झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे कसं जगावं हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यापुढे पडलेला। शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण समजला जाणाऱ्या दिवाळीचा सण हा तर न साजरा करताच गेला, परंतु घरी आलेल्या बहीण आत्या यांची दिवाळी कशा प्रकारे साजरी करायची हा गंभीर प्रश्न शेतकऱ्या पडलेला आहे। म्हणलं होतं दिवाळी अगोदर शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळेल, परंतु ती मदत जालना जिल्ह्यात अद्याप तरी कागदपत्री दिसते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।